हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय चॅनल। तर स्वागत आहे तुम्हा सगळ्यांचं माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये। तर हा व्हिडिओ पण खूप आधीचा आहे आणि मी फक्त शूज घ्यायला गेले होते डीमार्टमध्ये, कारण माझा शूज खूप खराब झालेला आणि मी कामावर जाते त्यामुळे खूप फास्ट चालावं लागतं। तर पायाचे मसल्स खूप पेन होतात, त्याच्यामुळे म्हटलं थोडंसं फिट वगैरे शूज असेल ना तर चांगलं वाटते, म्हणून मी फक्त शूज घ्यायला गेलेली डीमार्टमध्ये। आणि बघा काय काय घेतलं आणि किती खर्च केलं, वेस्ट ऑफ मनी। डीमार्टमध्ये गेली ना मी की माझं ऑलरेडी 2-3 हजार तरी जातं ते राशन बिशन सोडून, असंच आपलं फालतूचं। आणि आता तर डीमार्ट बंदच झालेलं आहे, सानपाड्याचं डीमार्ट आता 1-2 वर्षासाठी तोडून बनवणार आहे, तर ते बंद झालेलं आहे। तर मी तिथून ना कामाच्या जवळ, जिकडे मी कामाला जाते तिकडनं ते जवळ आहे, त्याच्यामुळे मी तिकडनं कामावरूनच गेली होती। नेहमी मॉर्निंगला 8ला ओपन व्हायचं डीमार्ट आणि मी ज्या दिवशी गेली त्या दिवशी 10ला ओपन होणार असं बाहेर बोर्ड लावला होता। मग काय बसली, मग मी गेली होती 8:30-9ला बसली, मग 1 तास तिकडेच, कारण की कामावर सुट्टी होती मला। तर मग सुट्टी होती तर ते म्हटलं शूज घेऊन येते, आणि मग घरी आली, सगळं ठेवलं आणि मग परत कामावर गेली। तर आता बघा मी काय काय घेतलं आहे, हे शूज, नॅपकिन्स वगैरे सगळं असं सहसा मी दर महिन्यातच जाते असं नाही, तर 3-4 महिन्यातनं एकदा जायची, वर्षातनं 2-3दा तरी। आणि मग तिकडनं हे सगळं घेऊनच यायची, कारण की आपल्याला परत जाता येणार नाही आणि जायला वेळही नसतो, टाईम नसतो, कारण की मुलांना शाळेत आणायचं, सोडायचं, कामावर पळायचं, त्याच्यामुळे। आणि दुपारच्या वेळेवर तर डीमार्टमध्ये खूपच गर्दी असते, त्यामुळे दुपारी जाताच नाही येत। तर हे सगळं घेऊन आली होती, आणि जेव्हा आपण जाते तेव्हा खायलाच माझे जास्त असतं मुलांसाठी। तर हे जे पण काही डीमार्टचा खर्च किंवा शॉपिंग किंवा बर्थडे असो किंवा दिवाळीची शॉपिंग, जे पण काय असेल ते सगळं मी माझ्या पैशाने करते, म्हणजे मी जे कामाला जाते त्या पैशाने। आणि मिस्टरांचं पेमेंट, राशन भाडा, लाईट बिल वगैरे ह्याच्यामध्ये जातं, मेंटेनन्स, लाईट बिल, राशन भाडा, आणि माझं हे वरचं खर्च असतं। त्यामुळे मी बिंदास उडवते, जेवढं उडवायचं आहे तेवढं, कारण की आपलेच पैसे जाणार आहेत, कोणाला थोडी नाही हिशोब द्यायचा आहे। आणि ह्याच कारणामुळे मी कामावर जाते, कारण की कशाला कोणाकडे मागायचं वगैरे, इंडिपेंडंट राहायचं, आपलं कमवायचं आणि आपलं जे पाहिजे ते घ्यायचं। तर इथे माझी डीमार्टची शॉपिंग झालेली आहे, आणि मग बघा काय काय घेतलं। मी गावाला पण जायचं होतं, त्याच्यामुळे मी स्लीपर पण घेतलं होतं। 2:15 होत आहेत आणि 2:30ला शाळा सुटणार आहेत विवांशची, तर मला शाळेत घ्यायला जायचं आहे। आणि आपल्याकडे फक्त 20 मिनटं आहेत, 20 पण नाही, 15 मिनटं, कारण 5 मिनटं आधी जावं लागणार आहे। आणि मी इथे डीमार्टमधनं आणलेलं सामानाचं जुगाड करून जाते, कारण मुलं आल्यावर सगळे त्यांना एकत्र एकदाच पाहिजे असतं। आणि तन्वीला माहिती पण नाही की मी गेलेली डीमार्टला, तर तन्वीला माहितीच नाही की मी डीमार्टला गेलेली, परत ती ओरडत राहील, त्यापेक्षा आधीच सामान मी लपवून टाकते आणि मग किंडर जॉय वगैरे त्यांना देते सरप्राईज म्हणून, की आणलं आहे म्हणून मी। एवढं सामान जर ती बघेल ना तर ती बोलेल, हां एकटी गेलेली मम्मा तू शॉपिंग करायला। तर सगळे कामं पडलेत, भांडी वगैरे पण पडले, कामावरनं मी आलेले आहे आत्ताच। तर बघा, व्लॉग शूट करायला आणि एडिट करायला बिलकुल टाईम नाही। शूट केलेले आहेत ऑलरेडी खूप व्हिडिओ, पण एडिट करून अपलोड करायला टाईमच नाही आहे। हे सगळे कपडे पण फोल्ड करायचे आहेत। चला आपण हे डीमार्टचे सामान मी ठेवते 10 मिनटात, आणि मग त्यांना घ्यायला जाते। चला सामानचं मी हे करते, काय काय आणलं आहे तुम्हाला ते दाखवते मी। डीमार्टमध्ये गेली की माझं 3,000-4,000 असं त्याच्यावरतीच असतं, पण कमी नसतं। आताही 3:30पर्यंत गेलात। फक्त मला शूज आणायला जायचं होतं ॲक्च्युली, कारण जेवणाचं कामं करते, उभे राहून पण पाय दुखतात, पण ते शूज पण माझे थोडंसं घासले गेलेले आधीचे, तर म्हणून शूज आणायला जायचं होतं। काम केले 2 घराचे, आणि मग टाईम होतं तर म्हटलं सकाळी गेली, 8लाच उघडेल म्हणून, पण 8ला न उघडता 10ला उघडलं आजच। मी कधी जात नाही मोस्टली, डेली तर जातच नाही, जसं वेळ पडतं तसंच जातं, त्याच्यामुळे मी एकदाच आणून टाकते। नाहीतर तुम्ही सांगते त्याच्याकडे खूप पैसे आहेत, उधळपट्टी करते, काही असं नाही की दर महिन्यालाच जाते असं पण नाही, 2-3 महिन्यातनं एकदा तरी जातेच। चला लपून ठेवते सामान, आणि काय काय आणलं तुम्हाला दाखवते। तर ना मी घाईघाईत अशी सगळे टाकून गेलेली, कारण की मी गेली असते 10ला तर ओपन झाला, आणि यायलाच मला 11 वाजले, परत विवांशला सोडून कामावर जायचं होतं। आणि हे मी आपलं मस्तपैकी असंच ठेवून गेले, आणि हा फ्रेंच फ्राईज पाणी सोडलेला आहे आता 11पासून, ह्याला मी फ्रीजरमध्ये ठेवते आधी।
तर फ्रेंच फ्राईजचं फ्रीजरमध्ये ठेवलेलं आहे आणि अजून रिअलमी वगैरे पण ठेवायचे आहेत. बघूया काय काय. तर सगळं पलटीच करून टाकते म्हणजे लवकर लवकर होऊन जाईल. हां, पिशवी पण नव्हती नेलेली त्यामुळे पिशवी पण मला ही घ्यावं लागलेली आहे डीमार्टमध्येच. चप्पल वगैरे आणले, स्लीपर पण. आता गावाला वगैरे जायचं आहे सुट्टीमध्ये तर लागतं स्लीपर. तर हे 99 रुपीजला छान होतं म्हणून मी आणलं. गेली की होतंच. आणि माझी स्किन खूप ड्राय आहे त्याच्यामुळे मी हे आणलेलं आहे ॲलोवेरा जेल मॉइश्चराईजवाला. आणि हे हात पुसायला तोंड पुसायला तर मी विवांशला. आणि हा एक सॉफ्टवाला आहे. आणि हे बॉटल आणलं तन्वी आणि विवांशला. ही थोडी छोटी आहे त्याच्यामुळे ही विवांशला आणलं आहे आणि ही तन्वीला आणलं आहे. असं. आणि हे आणलं आहे कापूर पॅक आहे, कापूरचं आणलं आहे. परत आणलं आहे लिप बाम, हिमालयाचं लिप बाम. आणि हे बिल आहे, बिल दाखवते तुम्हाला कितीचं झालं आहे नंतर. इथंच ठेवते. तब्येत पण बरी नाही आहे, रुमाल आणले. हे आहे मॅगी, इथे ठेवत जाते मॅगीचं पॅकेट. डाबर ब्रेड, थोडेफार सामान पण आणलं आहे जे जे पाहिजेत घरात. बाकीचे आहेत म्हणा पण जे पाहिजे होते ते आणलं. आणि हे आहेत आलू सेव, विवांश आणि तन्वीचं फेवरेट. आणि हे माझ्या तन्वीचं फेवरेट. आता विवांश पण पितो का बघूया आपण, म्हणून मी दोघांनाही 2 आणल्यात. पास्ता, हे आहे पॅराशूट असेल हा, पॅराशूट ऑइल, ॲलोवेरा गोल्ड. म्हणजे थोडं बघूया किती सामान आणलं आहे आणि किती खायचं आणि किती वेस्ट. तर चला, मुलांचं किती आपलं किती सगळं दाखवते मी तुम्हाला. माझं डिमांडमध्ये गेल्यावर असंच असते. तर हे आहे तन्वीसाठी क्लिप, हे इथे रुमालमध्ये. आणि हे खाण्याचं वस्तू इकडे. आणि हे जे सामान आहे घरगुती लागणारं ते वेगळं. ठीक आहे. हे इथे हे कापूर. चला मी पलटी करते. आणि हे आणलं आहे वेलचीचं. हे आहे टांगायला, कपाटला लावायचं आहे आतमधून मला. हे स्ट्रॉबेरीचं मुलांसाठी. चला पलटी करते पटापट, वेळ खूप कमी आहे आपल्याकडे. तन्वीसाठी ड्रॉइंग बुक आणलं आहे. मुलांसाठी जास्त असतं माझं खर्च. आणि हे कपडे कधी पण गेली का आणते. आणि हे मला शूज आणलं आहे 279. हे शूज आणलेलं आहे मला. हे चप्पल आणलेलं आहे. आणि हे सामान बघा माझं घरातलं राशनचं सामान. ॲक्च्युली जे पाहिजेत मी तेवढंच सामान आणलं. हे आणि मला लेगिन्स दरवेळी जाते तेव्हा आणतेच, कारण की अँकल लेंथ असतं तिकडे म्हणून. अँकल लेंथचं म्हणजे थोडे शॉर्ट लेंथ मला नाही आवडत असं खाली पायापर्यंत असं जमा होणार आहे, म्हणून मी अँकल लेंथचे 2 आणतेच लेगिन्स गेली की. आणि 2 रुमाल आणल्यात. आणि हा झेंडू बाम, डोकं दुखते खूप. हा पण इथेच ठेवूया आपण ह्या सामानामध्ये. आणि हे रिअलमी, हे मुलांच्या ह्याच्यामध्ये, हे सामानाच्या ह्याच्यामध्ये असं. आणि हे कपडे. तर बघूया आता कोणतं जास्त आहे. बिल बघा, बिल झालेलं आहे आपलं 3462. आणि सेव्ह झालेलं आहे 878. तर 878 रुपये आपण सेव्ह केलेले आहेत ऑन MRPमध्ये. म्हणजे दुकानात जर घेतलं असतं किराणाच्या दुकानात तर एवढे अजून माझे एक्स्ट्रा गेले असते. मला तर सारखंच वाटतं हे GST येते पकडून. तर चला, एवढं तरी पण MRP एवढं एक्स्ट्रा गेलं असते इथे जर घेतलं असतं तर.
आणि झालेलं आहे बिल आपलं 3482. कार्ड पेमेंट केलेलं आहे बघा, कार्ड पेमेंट, कारण मीच करते माझ्या पेमेंटमधनं जे पण काही डिमांडचं खर्च असतं ते. आणि हे डेट असेल हे ते नेम शेरे सुचिता. हो, माझं सरनेम शेरे लग्नाच्या आधीच. तर चला आता हे पण येईल इथे ना. खाण्याचं वस्तू बघा किती काय आहे. तेलाचं पॅकेट एक आणलं आहे. एवढं आहे मुलांचं खाण्याचं वस्तू. पण किंडर जॉय एकच निघाला आहे. हां आहे एक ब्ल्यू आणि एक पिंक, नाहीतर ओरडायचे दोघे बी एकच आणलं तर. हे आहे एवढं खाण्याचं वस्तू आणि हे आहेत एवढे सामान. हे आहेत घरातल्या वस्तू आणि हे आहेत कपडे वगैरे. हो, इतकं आहेत सामान. बेसन वगैरे, साबुदाणाची खिचडी आवडते दोघांना पण, टिफिनमध्ये द्यायला वगैरे बरं पडतं ते. रिअलमी आणले दोघांसाठी मिक्स फ्रूट. हा फ्रूटच नाही खात विवांश. आणि कपडे आणल्यात मी 2 रुमाल आणल्यात, हे सेम आहेत. आता गावाला वगैरे जाईल म्हणून थोडं थोडं आणत राहत. आणि हे आणलं एक विवांशची चड्डी. ह्या चड्डीची प्राईस बघा किती असेल. आपल्या मंडे मार्केटमधनं 40-50 रुपये खूप आहे. आणि इथे बघा किती आहे. पण तरीसुद्धा मला आवडली, बॉलची होती म्हणून मग घेऊन आले मी. 79 म्हणजे जवळजवळ 80 रुपये. 80 रुपयाची एक चड्डी नुसती. पण बॉल्स वगैरे आहेत, विवाहासला आवडेल म्हणून मी आणलेली आहे. आणि हे तन्वीला आणलेलं आहे. 179चं टी शर्ट आहे. तर हे इथे आहे 179 आणि इथे आहे 149, म्हणजे 150ला टी शर्ट असे आहे. आणि एक अजून टी शर्ट आणलं आहे, ही वाली हॅपी 6 to 7 years. हे पण 150लाच असेल. कुठे गेलं? हां 149, 150लाच. पण छान आहे. बटन वगैरे तर सगळं काढणारच आहे. ही हॅपी लिहिलेलं आहे. आणि हे मला ना चिकटवायला असं काय काय टांगायला बरं पडेल म्हणून कपाटमध्ये पण टांगायचे. पर्स वगैरे टांगायला जागाच नाही आहे म्हणून मी आणलेलं आहे. हे श्वास वगैरे तर लागतोच आपल्याला. आणि बस झालं, संपलं. आणि हे आणलेलं व्हॅच्युअल मॉइश्चराइज बॉडी जेल. ड्राय स्किन आहे माझं, त्याच्यामुळे लागतं. खूप ड्राय झाले स्किन. तर हे आहे 350. हे एकदाच आणलं, वर्षभर जाईल. तसंही थंडीचं दिवस गेलं आता म्हणा, पण माझं बॉडी खूपच ड्राय आहे, त्याच्यामुळे मला 12ही महिने लागतं. सो चला पटापट पॅक करते सामान सगळे. आणि फक्त त्यांना आता मी देणार रिअलमी ज्यूस, चॉकलेट्स वगैरे सगळे लपून ठेवणार आहेत मी. आणि जाते घ्यायला. झालेलंच आहे, 5 मिनटं बाकी आहे. चला पडा लवकर. काय आहे गो? काय आहे गो? थांब मामा, फॅन लगावचं. चल युनिफॉर्म काढ दीदी. बाबू युनिफॉर्म काढ. चलो मेकअप उठ उठ, पहिला खिडकी खोल, युनिफॉर्म काढो. काहीच दीदी हो. हां ए दिदा काहीच हो. काही की तू सना मामी सरीक काही सना मामी सरीकच नाही क्रीम. शॉपिंग आहे थोडी किती मग दकाने में हाँ काय है कौन से दुकाने में आज तपचं कोणच्या दुकाने मळाचं शॉपिंग आहे माई मळाचं डिमांड आहे माई
अच्छा चल जुट्टी ओ आपण वॅसलीन लगावचा नाही होटे ना वसोचं होटेन लगायरो बाबर होट फाट रहायचं तो चलो युनिफॉर्म काढ पहिले बॅग काढ दीदू चिपकायचं माई मार पर्स अटकाय ना कपाटे में चल हटाओ एक असोचं क्लिप बढ़िया मम्मा आज एकली शॉपिंग है ना जान आवगी आज मैं बिल्कुल छोड़ूंगी बिल्कुल छोड़ेस नहीं मतलब ना बाबू यूनिफॉर्म काढो बच्चा पहिले पिसा बँक पिसार बँक डिमांड आहे डिमार्ट वन बँक आहे कॉल आया तो कह रही थी कि मावशी नो मग तो बँकेम कोणी किती कोणाचा आयर कॉल आहे तो मग बँकेम कोणी किती आयुष्यर मम्मा सोबत जायर बँके में म्हणा पण मम्मा गी कोणी कारण की मम्मा ना लेट हेरो तो कामे पर जाए ना तो पच सना मामी अँड आयुष्यर मम्मा घेते बँके में आणि मग घेते कथा डीमार्ट में तुम्हाला चप्पल कशाचं बोल शूज कशाचं बोल बढ़िया पण मम्मा हे सब थँक यू मम्मी इचारो तो क्वालिटी इतो त्रिशकन बिच रुमाल टू रुमाल र एक कतच मम्मार बी र एक मम्मार एक तार र कच्च एक मला ते अच्छा पॅकिंग वेगळी एक पण मम्मा काहीच एक पॅकिंग वेगळी एक आताच रेगीच काय घ्यायची हाँ वो भी चिपकायचं टांगे सारू पिलू यूनिफॉर्म काढ पहिले बच्चा कौन सा स्पून लायो नो गलत स्पून ओ गलत स्पून च देख देख स्पून देख कसोच बापरे भंजाच थांब दुसरं स्पून लावूच मग तार सारू ओके एंड ओवडी देख कैसा बाबू सारू एंड दीदी सारू न्यू बॉटल कैसा है कोणाचं पाहिले का ना हाँ एंड वो तारस सारूच एंड वो व्हाइट लायचो बाबूर सारू बॉटल कसे ना तोंचा आहे नी पसंत छे पण अगर सेम मिलागो तो तू ओळखले रो नी तार तो नी उच कोणी पचले जो मत तू ओके मले जाऊ तू पची मार सर आता छोटा वाटा लेची तो मार भी तो छोटाच 21 रुपीज ह्याचं बाबू तो युनिफॉर्म तो काढ तो सरप्राईज मिळेल नी फटाफट बॅग काढ सॉक्स काढ तू काही धुंडाची आजी काहीच होता देख नो फ्रीजर फ्रीजर आहे मैं काहीच हो फ्रेंच फ्राइज बंद कर चल बंद कर तन्वी पिलू मेल तू ज्यूस पियस नी काही खायन बढियाचं हे खाय ना बढियाचं काहीच हो पास्ता पास्ताचं चल अब ज्यूस पिला मम्मा ज्यूस फोडून दे नाकीचं आलं पिला नाही कशा ना ज्यूस पियरचा हे खायचं ए थांब वेट हानूच रे सरक पर दीदी स्पून लांदा बच्चा ओल्ड माहिती चल तू पिरो कोणी तरी मम्मा पिलत तार बाळो तू पियस नी तो आवडेन बाबू पिन देख नाईस ज्यूस देख पिताईन देख नाईस नाही वाह 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 देख बाबू ज्यूस पिल दो वाह तो गुड बॉय चनी नाईस बाबू चायनी ऐ दाब मत ओ पण मग तो 2 रुमाल लायती असो 1 रुमाल कच्चल गो इथं मम्मार साब ना मम्मार सारू छऊ तार सारू कोणी लायती मग ए मम्मार सारू लायती
गरमी जाणारेचं तर म्हणून तो गरमीवरचं नाही कर पिला ज्यूस पिला काही कचो त्रिशा काही चिडावचं त्रिशा कांचा असो काही कचो त्रिशा तुझ्याकडे असं नाहीये. तुझ्याकडे अशी नाही पण तू काही केला केवळ आबो ना माझ्याकडे पण आहे हा ना. हाँ एक क्लिप काटना के लट्टा निकल जाओ बाहर है ना. मार दीदी सब आवड़ा ज्यूस वगैरह बाबू पिए नहीं बस ज्यूस है ना. ए पगलू फेवरेट सबत फेवरेट तार पोटाडी पिशवी खारीचं गंदू. टिफिन फिनिश किती काय ओय मॅडम देख एवढी टिफिन फिनिश किती काही कोणी किती नाही जल्दी बोल. अगर टिफिन फिनिश किती तो नाही रुमाल मळेवा नाही तर कोणी मळेवाचं. ओके फिनिश कितीची टिफिन फिनिश किती एर मतलब कोणी किती आणि रुमाल बी लेरीची नाही. मम्मा बॅगे में ती काढत रुमाल समज गई. कशाने फिनिश कोणी किती कतरी चपाती खादी एकच खादी अँड एक वापिस लई. हां दीदा मम्मा काही केरीचा एक खादी एक वापिस लई कोणी तो आदो खादी दादा मेली मतलब 1 खादी अँड दुसरे माहिती आधो खादी मतलब 1.5 खादी अँड हाफ रेगोचं आणि आणि इंडा पूर्ण फिनिश आणि इंडा तर पहिले खावाळा पोटाडी अंडाकडे देणे तिने मम्मा. तो पहिली बनानाचा बनाना चाय बनाना. कौन सा हीरो कौन सा हीरो हिरो कोणी माय फ्रेंड जो पतंगे देणे माहिती. कोण तार फ्रेंड तो पहिलींच तू भी तो पहिलीमची मतलब मास्कुलमचा तो व नाम काहीच पण मालमची पण तार तार फ्रेंड आहे ना मालमची तो ना कोणचं बॉय का गर्ल गर्ल तो ना मालमची तो आणि तार फ्रेंड करू काही पता तार तो टूच फ्रेंड्स कोण कोण फ्रेंड्स तार वाका तो हाँ छाया त्रिशा बस छाया तरी पहिला पहिली व्रत कोण रोज पहिली मी जो मास्कुलमचा आहे और स्कुलम मत फटका दू अब हाँ आजी तू काय सांगतो मम्मा सर्च को सनी गवर्नमेंट टिफिन दे दे सके ताई जूस जूस कौन टिफिन में लेके जाता है मतलब